पाटील तुम्ही ओबीसींना भटक्यांना ऐकलं का? ऐकलं का? तुम्ही मंत्री सुद्धा आहात. तुम्हाला नैसर्गिक न्याय कळत नाही का? की केवळ टेकन टू बी ग्रँटेड तुम्ही समजलं. माझ्या धनगर भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांना आव्हान करतो. शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू, ते शब्द सुद्धा कमरेखालच्यात बांबू घालू असं जे बोललास तू राहणार नाही. मी सन्माननीय उपमुख्यमंत्री, कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा. या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही, परंतु या निर्णयामुळे दोन समाजात जी तेढ निर्माण होण्याची वेळ, सामाजिक मागासलेपण, जे मी आता माझे भाऊ सांगितले, आज माझा गोसावी भाऊ असेल, माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा, त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील, या सगळ्या मागासलेल्या ओबीसींवर आपण कुऱ्हाडीनं कट 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 त्यांच्या आरा मशीन मध्ये टाकून जसं लाकूड कापतो तसं कापायचं का? लाकूड कापतो तसं कापायचं का? खाटकासारखं यांना तोडायचं का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्पेस निर्माण करून दिला. हा स्पेस शिंदे कृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्यां अगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती, पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी. आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं, राधाकृष्ण विखे पाटील, की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला. नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये. सन्मान्य बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या? प्रश्न विचारले जातील. पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी, खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका आहे द्रोह, हा द्रोह आहे, द्रोह, हा द्रोह आहे, द्रोह. आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं, मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत, ज्या प्रकारे सन्माननीय त्यांना त्रास देईपर्यंत, परत हा त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचा आहे जरंग्या. ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे, किती छटाक आहे जरंग्या, मला म्हणायचं नाही. पण जरंग्या, तू ज्या प्रकारे मुंडेंचं उठवून लावतो, एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तुझे बोललास, माय बहीण लोकांची काढलीस, धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू, ते शब्द सुद्धा कमरेखालच्यात बांबू घालू असं जे बोललास तू, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे. आणि गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील. आता आपण म्हणाल की फ्रॉड काय आहे, तुम्हाला मला सांगायचंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस की जो ऍक्ट असतो, ज्या प्रकारचा रिझर्वेशनचा ऍक्ट आहे आपल्याकडे, रिझर्वेशनचा ऍक्ट ज्या प्रकारे आहे, त्या ऍक्टला डायल्यूट करण्याचे अधिकार तुम्हाला नाही आहेत. आणि म्हणून सप्टेंबर 2025 ला तो शासन निर्णयाच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही. कारण जो आधार सांगितला अफिडेव्हिट देऊन करा, ते सेकंडरी एव्हिडन्स आहे,
ते सेकंडरी इव्हिडन्स आहे, ते सेकंडरी इव्हिडन्स आहे, काही अर्थ उरत नाही. कारण स्पष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही त्या वर्गामध्ये मागास ठरत नाही तोपर्यंत त्या आधारे अशा प्रकारचं अफिडेव्हिट चालत नाही. अफिडेव्हिट फक्त जे चालण्याची जी प्रक्रिया आहे ती दाखल करण्यासाठी आहे. तुम्ही पुराव्यासाठी ती प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही जोपर्यंत पुख्त सबूत तुम्ही देत नाहीत. आणि पुख्त सबूत नाहीत असं 2001, 2002, 2005 आणि जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या जजमेंटमध्ये कुणबी आणि मराठा हे वेगळ्या जाती आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ जबरदस्ती न शकत नाहीत हे मी पुन्हा एकदा सरकारला सांगत आहे. आजच्या कृष्ण विखे पाटील तुम्ही ओबीसींना भटक्यांना ऐकलं का? ऐकलं का? तुम्ही मंत्री सुद्धा आहात. तुम्हाला नैसर्गिक न्याय कळत नाही का? की केवळ टेकन टू बी ग्रँटेड तुम्ही समजलं. माझ्या धनगर भावाच्या लेकरांना नोकऱ्या द्या आणि फुकटमध्ये तुम्हाला जे सीट्स उरतात त्या सीट्स मध्ये त्यांना आरक्षण द्या गरीब मराठा भावांना माझ्या. कारण मोदीजींना ईडब्ल्यूएस मध्ये गरिबांसाठी सवलती दिलेल्या आहेत, आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही मन मोठं करा. पैसा काय पैसा काय पैसा काय. करोनामध्ये सगळे इथेच ठेवून गेले आहे. करोनामध्ये सगळे इथेच ठेवून गेले आहे हे सुद्धा तुम्हाला सुचवण्यासाठी आहे. राधाकृष्ण विखे पाटील मला सांगताना पुढे जाताना सांगायचंय काही महत्वाच्या गोष्टी. सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय किंवा हैदराबाद गॅझेटची तत्काळ अंमलबजावणी आणि आंदोलकांवर केसेस सप्टेंबर मागे घेणार. मी राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला चॅलेंज देतो. चॅलेंज मां कसम, मेरे मां के दूध की कसम, मां कसम, भारत के संविधान की कसम. पोलीस वाल्यांवर ज्या प्रकारे अंतरवली सराटीमध्ये मारहाण झाली, एक पोलीस बॉईज म्हणून राधाकृष्ण विखे पाटील मी चॅलेंज देतो. तुम्ही पोलिसांना मारहाण झालेल्या केसेस मागे घेऊन दाखवा. देखते हैं किसमें कितना दम है. देखते हैं भारत के संविधान में ताकत है कि नहीं है. देखते हैं भारत के संविधान के अंदर न्याय है कि नहीं है. एक तरफ हम हैं और एक तरफ तुम हैं, ये भी देख लेते हैं. त्याच्यामुळं मी चॅलेंज देत आहे की केसेस मागे घेताना त्या केसेस मागे घेतो सरसकट म्हणून. अरे छटाक वजनाला आहे की नाही त्यांनीच वजन सांगितलं त्या जरंग्याचे. किती छटाक आहे ते माहित नाही आम्हाला. पण कुणीतरी येऊन बोलणार काय गरज होती. न्यायिक दृष्ट्या तो तिथं बसू शकत नव्हता तरी सुद्धा त्याला गोंजारायची काय गरज होती. आमचा बघा किती हुशार आहे आमचा उदय सामंत. उदय सामंत होते का काल तिथं? किती अंतरावर होते? अंतर किती होतं तुम्ही सांगा पत्रकारांनो. तुमच्याकडूनच माहिती मिळते आम्हाला. एक त्यांना लक्षात आलं लोक प्रश्न विचारतात पण राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा लीडरशिप घेरल उद्या. शिंदे साहेब जा म्हणले, उदय सामंत आले असतील. सांगायचं तात्पर्य की ज्या गोष्टी कायदेशीर असतात तेव्हा माणसं पुढे येतात, जेव्हा कायदेशीर वाटत नाहीत तेव्हा माणसं मागे जातात. उदय सामंतांनी ती भूमिका मागे उभं राहून ती दाखवून दिलेली आहे की कुणबी मराठा, मराठा कुणबी एक नाही आणि ओबीसींचं हिसकाटलं जाऊ शकत नाही. उदय सामंतांना त्याची जाण असावी.